आतनं कडी लावत जाओ. वल्लरी जरा गप्प बस प्लीज. आणि तुमच्या दोघांचं काय म्हणजे इतक्या सकाळ सकाळ तुम्ही दोघं कशाला आलाय तिथे? हा विसरलात? आपल्याला प्रेरणाताईंकडे जायचंय ना, गणपतीची तयारी करायची, डिस्कशन करणार होतो. छान हा. कोण माझ्या डोक्यातनच निघून गेलं ग वल्लरी. नाही बरोबरच आहे, डोक्यातनं तर निघून जाणारच ना. वल्लरी हे बघ मी विसरले, बाकी काही नाही. नसीब है मेरा कि ही लड़की मला नहीं विसरत, नहीं तो इस गरीब का क्या होता. अगदी खरं बोललात हर्षित दादा. खरं एक मिनिट हर्षित, काय हा मेरे जैसा गरीब का क्या होता? तू मला विसरू देशील का? नाही, तुझी जी नौटंकी चालू असते त्याचं काय मी कशी विसरणार? हे बघ आता हे कागदाचे बोळे कोण उचलणार हे? तेजा 80% कागज तुम्हारे आहे, बाकीचे जे काय थोडे ते माझे आहेत आणि ते माझे उचलून झालेत. तू आता तुझे बोळे उचल. ओके? अजिबात नाही, खोटं बोलतोय तेजा, तू. मगाच मी कसं कधी तू खोटं बोलतो? नाही, गप्प तेजा, बस. तेजा, उचल नुसतं बघा, मला माहिती यार. सांगते. तेजा यार, मी काय यार, तू कॉफीचा विषय काढला, तू हे कुठं आली? हे बघ मी पण नाही उचलणार. तू तुला पण तू माहितीये? मी काय म्हणलं, आपण कॉफी प्यायला जाऊ तर तू उगाच हे केलं. अरे पण बोळे मी नाही ना फेकले, बोळे उचलण्यावर हे तू फेकलं होतं अरे माझ्या. पोरे आवरा आता. ए वल्लरी, अगं श्वेताला कॉल केलेलास का? केला होता मी फोन, पण ॲज युजल उचलला नाहीये त्यांनी फोन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा, आज सकाळी सकाळी तुम्ही तिघे इथे? मग आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये आम्हाला जर ब्रेकफास्ट करायचं असेल तर काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाहीये. बोला बोला बोला, काय तुमच्या सेवेत काय हजर करू मॅडम? तरीच म्हणलं मित्र आला आणि अजित कसा काय आला नाही. या ना बसा. या बसा. बसा बसा. आता बोला तेजा मॅडम, काय ब्रेकफास्ट हवाय तुम्हाला? नाही ते ठरवू आपण, पण आम्हाला तुला काहीतरी सांगायचंय. वल्लरी तू सांगतेस की मी सांगू? मीच सांगते. सो प्रेरणा, या वर्षी वल्लरीची अशी इच्छा आहे की तिच्या घरी 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आगमन व्हावं. हो, आता नवीन घर आहे ना, त्यामुळे मला आणि ह्यांना असं वाटतंय की या वर्षी आपल्या घरी 1.5 दिवसाचा गणपती यावा आणि सगळे सण दणक्यात साजरे करावे. आणि म्हणूनच आम्ही तुझ्याकडे आलोय, कारण तू कोकणातली आहेस ना. आता कोकणी माणूस आणि गणपती यांचं काय नातं आहे हे पूर्ण जगालाच माहितीये. कोकणी माणूस गणपतीची अगदी मनोभावे सेवा करतो, सगळं करतो गणपतीसाठी. म्हणून आम्ही तुझ्याकडे आलोय. त्यामुळे तू आम्हाला सांगायचं आता कसं करायचं, काय करायचं, तुझी मदत हवी आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे प्रेरणाताई, तुम्ही सांगाल तसंच होणार आहे. तुम्ही सांगा काय काय करायचंय. हा हो नाही खरंच सांग. तू सांगशील ना तसं आम्ही तयारी करायला सुरुवात करतो. एक मिनिट, काय झालंय? या अशा शांत का आहेत? काही प्रॉब्लेम आहे का? अगं झालंय काय की आमचं सकाळीच बोलणं झालं होतं. म्हणजे प्रेरणाची पण इच्छा होती की यावर्षी बाप्पा घरी आणायची, आणि आता जर ती तुझ्याकडे आली तर मग घरचं सगळं कोण बघणार ना, म्हणून गप्प आहे ती.
हरकत नाही. प्रेरणाताई, तुमची इच्छा आहे ना, मग या वर्षी गणपती स्थापना तुमच्या घरीच होणार. मग ठरलं, आम्ही सगळ्या जणी तुमच्याकडे येऊ. आपण तुमच्याकडेच गणेशोत्सव साजरा करूया. नाही अगं, असू दे. तुझ्या डोक्यात आधी आली आहे ना कल्पना, आपण तुझ्याच घरी बसवूया गणपती. अजिबात नाही. आपलं ठरलंय, या वर्षी आपण गणेशोत्सव तुमच्याच घरी साजरा करायचा आहे. वल्लरी, 1 मिनिट. मी मोठी आहे ना तुझ्यापेक्षा, मग माझं ऐकणार नाहीयेस का तू? आणि तसंही काय काय तयारी करायची ते विचारायला आली आहेस ना तू इथे. मग मी सांगते तुला सगळी काय काय तयारी करायची ती. पण आपण गणपती तुझ्याच घरी बसवायचा हे ठरलंय. एक मिनिट. मी काय आहे, पहिले आप असं करता करता गणपतीचा मुहूर्त निघून जाईल. हे बाकी करेक्ट बोललीस तेजा. वल्लरी, तुझं स्वतःचं नवीन घर आहे ना, त्यामुळे नवीन घरी येऊ दे की बाप्पा यावर्षी. माझ्या घरी पुढच्या वर्षी बसवू शकतो आम्ही. त्यामुळे बुलबुल बागेत वाजत गाजत एकदम ढोल ताशाच्या गजरात आलाच पाहिजे यावर्षी बाप्पा. हो, यावेळेस ना दणक्यात तयारी करूया गणेशोत्सवाची. आणि त्यानिमित्ताने आम्हालाही येता येईल ना बुलबुल बागेत राहायला 3-4 दिवस. हो यार, खूप मजा येईल. म्हणजे आधी सगळ्याजणी आपण एकत्र जमून कसे पत्ते खेळायचो, गेम्स खेळायचो, इतकी गाणी म्हणायचो, धमाल करायचो, डान्स पण करायचो, ते सगळं आपण करूया. हा, ए थांबा, सगळं तुम्हीच ठरवताय. मनोजला पण विचारूया ना. मनोज दादा, चालेल ना आम्ही घरी आलो तर? अरे न चालायला काय, उलट तुम्ही सगळे राहायला आलात ना, आम्हालाच आनंद होईल. म्हणजेच या वर्षीचा गणेशोत्सव दणक्यात साजरा होणार. सॉरी. बरं तुम्ही बसा, मी काहीतरी खायला घेऊन येतो. ते नाही, मला काही नकोय. मला ऑफिसला पोचायला उशीर होतोय. तुम्ही कंटिन्यू करा. तुमचं जे काही ठरतंय ते मला कळवा. ओके, चलो बाय बाय बाय. काय भाऊजी, बरं तुम्ही बसा, मी खायला आणतो. बस. चला, काय काय तयारी करायची आहे सांगा. तुम्ही म्हणाल तसं तुम्ही सांगा काय काय करायचंय. भरत सोनावणेची केस आता वल्लरी लढत नाहीये, ही एक चांगलीच गोष्ट आहे. मनोज, तू वहिनीला खरंच सांगितलेलं असते काय बनवायला गोडाचं? असंच काहीसं समजा. एक बहुत अच्छी बात हो गई. बल्लरी भौजाई ने ये केस ना लेकर हमारी बहुत बड़ी प्रॉब्लम सॉल्व कर दी. कसं आहे सर, वल्लरी आता ही केस लढत नाहीये, पण ही केस आता नानावटी सर लढताय. ते तिचेच गुरु आहेत, तिच्यासारखेच प्रामाणिक. तुमच्या सांगण्यावरून मी त्यांना इथे बोलवलंय खरं, बट आय डोंट थिंक सो ते मॅनेज होतील. अरे ते आमच्यावर सोड की रे. भामरे सेफ, थँक्यू. मनोज, या सर. सॉरी, प्लीज कंटिन्यू. मी प्लीज वेलकम. बैठिए. डोंट वरी सर, मी थांब प्लीज. डोंट वरी सर, या सर बसा. तुमचं काम चालू असेल तर नाही अनऑफिशियल मीटिंग सर. ओके, बैठिए. थँक्यू. कसं आहेस? मी मस्त. तुम्ही कसे आहात सर? मस्त मस्त. थँक्यू. हॅव अ सीट सर. थँक्यू. पाणी घ्या सर. हो, थँक्यू. वा, छान गेलं ऑफिस. वा वा वा, छान. मला खरंच खूप छान वाटतं तुझं आणि वल्लरीचा प्रोग्रेस पाहून. सिर्फ प्रोग्रेस नहीं, बहुत बड़ा प्रोग्रेस. सर मी ओळख करून देतो तुमची. हे ज्वालाप्रसादजी, हे मिस्टर दक्षकजी, हॅलो सर. आणि हे
नानावटी सर. अरे मनोज भाई, नानावटी साहब को कौन नहीं पहचानता हाँ? थँक्यू. ठीक आहे तुमची कॉफी. थँक्यू. आणि ब्रेकफास्ट? येतोय. बर, बाप्पाची तयारी म्हणजे नुसतं बाप्पाला आणण्याची तयारी नाही, आपल्याला पूजेची खूप सारी तयारी करायला लागेल हा. प्रेरणाताई, तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही फक्त सांगा मला काय काय हवंय, मी सगळं घेऊन येईन. आणि प्रसादाचं काय करायचं आणि कसं करायचं ते पण सांगा. तेजा, भगवंत भावाचा भुकेला असतो, मग त्याच्यासमोर तुम्ही अगदी भक्तिभावानी चिमूटभर साखर ठेवलीत ना तरी त्याला आनंदच होतो. पण अगदीच तसं म्हणायचं झालं तर आपल्या बाप्पाचे फेवरेट आहेतच ना, उकडीचे मोदक. आहा, उकडीच्या मोदकांवर तुपाची धार. आत्ता आठवूनच तोंडाला पाणी सुटलंय फार. तेजाताई, मी तुला सांगते, दरवर्षीप्रमाणे या गणेशोत्सवातही माझं वजन वाढणार आहे 100%. चांगले चांगले हो ते थोडस. आणि नुसती खाण्याची तयारी करून चालणार नाही तेजा, आरत्या पाठ करून ठेवायच्या आहेत आधीच, नाहीतर नंतर पुढे मागे होतं. त्यामुळे आपण आरतीची पुस्तकं पण आणून ठेवूया, काय म्हणतेस? बरं, नुसतं तेवढंच नाही, मग आरतीसाठी छान झांजा आणूया, घंटा आणूया, या सगळ्या गोष्टी आणून ठेवूया. त्यामुळे खूप तयारी करावी लागणार आहे. वल्लरी, तू ना मनोज भाऊजींना आधीच सांगून ठेव, एक 2-3 दिवस तरी सुट्टी काढाच म्हणावं. ए वल्लरी, हो हा, नाहीतर त्याला मध्येच कामाचा फोन यायचा आणि जायचा निघून. मग काय, हे असं का वागतात, काहीच कळत नाहीये. सारखी चिडचिड करतायत, नीट बोलत पण नाहीये. हे सगळं त्या भरत सोनावणे केसमुळे तर नाही नव्हतं. यांना त्या मौसमी केमिकल्सच्या लोकांची बाजू योग्य का वाटते मला कळत नाहीये. आजवर यांनी मला कधीही कुठलीही केस घेण्यापासून अडवलं नाहीये, पण मग आत्ताच का?